श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा किती तारखेला साजरी होणार मकर संक्रांत? तारखेचा संभ्रम करा दूर. हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते. सनातन धर्मात सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. यासोबतच या दिवशी पूजा, दान आणि जपाचेही खूप महत्त्व आहे. दरवर्षी पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते. सनातन धर्मात सूर्याच्या उत्तरायणाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी वाहत्या पाण्यात पितरांना तिलांजली अर्पण केली जाते. यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. पण 2024 मध्ये मकर संक्रांतीच्या तारखेबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. चला आज आपण जाणून घेऊया मकर संक्रांत कधी आहे, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धतीवर देखील एक नजर टाकूया. सूर्याचे राशी परिवर्तन. ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 15 जानेवारी रोजी दुपारी 2:43 सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाईल. हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी मकर संक्रांती सोमवार 15 जानेवारी 2024 रोजी साजरी होणार आहे. मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त. 15 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 7:15 ते सायंकाळी 5:46 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. या काळात पूजा, जप, तपश्चर्या आणि दान करावे. याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतात. तर महापुण्य काल सकाळी 7:15 ते सकाळी 9 पर्यंत या काळात पूजा आणि दान केल्यास सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. मकर संक्रांतीची पूजा पद्धत. येत्या सोमवारी 15 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे. या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी. त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. यानंतर आचमन करून स्वतःची शुद्धी करा. त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यासोबतच आपल्या ओंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात तरंगवावे. त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करा. पूजेच्या वेळी सूर्य चालिसाचे पठण करावे. शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावे. त्यानंतर जीवनात सुख, शांती आणि ऐश्वर्य मिळावे यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करा. पूजा झाल्यानंतर दान करावे. मकर संक्रांतीला काय केले जाते ते देखील आपण जाणून घेऊया. रंगीबिरंगी सजावट. ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणे गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे. मेळे, नृत्य, पतंग उडवणे, बोनफायर आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांसह मकर संक्रांती साजरी केली जाते. हिंदू महाकाव्य महाभारतात माघ मेळ्याचा उल्लेख आहे. मकर संक्रांती यातील मकर म्हणजे काय ते देखील आपण जाणून घेऊया. मकर हा हिंदू पौराणिक कथांमधील एक पौराणिक सागरी प्राणी आहे. हिंदू ज्योतिषशास्त्रात मकर हे राशीचक्र मकर राशींच्या समतुल्य आहे. मकर संक्रांतीला असे करा सुगड पूजन. पहा योग्य विधी, महत्त्व आणि मान्यता. आपापसातील भांडण, हेवेदावे, नात्यात निर्माण होणारी कटुता, तिळगुळांच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देतो. सुगड पूजा कशी करावी? योग्य विधी कोणता जाणून घेऊया. भारतीय संस्कृती परंपरांमध्ये सण उत्सव
व्रतवैकल्य यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंग्रजी नववर्ष सुरू झाले की पहिला मोठा सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती. संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असे म्हटले जाते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो. या उत्तरायण म्हणतात. या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या आगळे महत्त्व आहे. आपापसातील भांडण, हेवेदावे, नात्यात निर्माण होणारी कटुता, तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देतो. मकर संक्रांती म्हटले की प्रथम आठवतात ते तिळगुळ आणि पतंग उडवणे. आपल्याकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण उत्सव व्रतवैकल्य यांना धार्मिक, सांस्कृतिक याच्यासह शास्त्रीयदृष्ट्याही तेवढेच महत्त्व असते. तसेच यावेळी घेतल्या जाणाऱ्या आहारामागेही शास्त्रीय आधार असल्याचे पाहायला मिळते. मकर संक्रांतीला विशेष करून सुगड पूजन केले जाते. सुगड पूजा कशी करावी, योग्य विधी कोणता जाणून घेऊया. महाराष्ट्रात सवाष्ण महिला सुगड पूजन वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात. सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून केली जाते. पाटाभोवती छान रांगोळी काढावी. पाटावर लाल रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे. त्यावर सुगड मांडावे. सुगड मांडण्याआधी त्याला हळदी कुंकू ओले करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे. यानंतर हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या लोंब्या असे सर्व साहित्य सुगडात घालावे. काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली, त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवून दोन्हीत वाण भरावे. सुगडावर अक्षता, फुले, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. यानंतर धूप दीप अर्पण करावे. तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा. काही ठिकाणी विशेषतः कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालथे ठेवण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी सुगड दान करण्याची प्रथा आहे. एकमेकांकडे जाऊन या काळात सवाष्ण महिला वाण लुटतात. कोल्हापूरला या दिवशी देवीची संपूर्ण अलंकार पूजा बांधतात. काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याचीही पद्धत आहे. तिळाचे पीक इतर धान्यांपेक्षा कितीतरी अधिक येते, त्यामुळे तिळाला संतती वृद्धीचे प्रतीकही मानले गेले आहे. सुगड म्हणजे काय ते देखील आता आपण जाणून घेऊया. मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वश्रुत आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. पण त्यांना सुगड का म्हणतात? वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे. सुघट म्हणजे सुगटीत असा घट. या घटात शेतात भरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते. धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते. सुगडची पूजा कशी करावी किंवा सुगड म्हणजे काय ते आपण जाणून घेतल्यानंतर आता नवरीचा ववसा म्हणजे काय ते देखील आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नव्या नवरीची पहिली संक्रांत. काही ठिकाणी मकर संक्रांतीला नव्या नवरीला ववसा दिला जातो. शिवाय नव्या नवरीला मकर संक्रांतीला काळी साडीसोबत ओटी भरली जाते. तिचा हलव्याच्या दागिन्यांनी साज शृंगार केला जातो, अशी परंपरा आहे. शिवाय नवीन नवरी 5 वर्ष वेगवेगळ्या सौभाग्य दानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणिसर वाण म्हणून देते. त्यानंतर ती तिला आवडेल ती वस्तू वाण म्हणून देते. जाणून घेऊया मकर संक्रांतीला कोणता रंग परिधान करावा. या सणाच्या सर्वात महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे काळा रंग परिधान करणे, जे अन्यथा शुभप्रसंगी परिधान करणे निषिद्ध मानले जाते. मकर संक्रांती
हा संक्रांतीचा शेवटचा दिवस असल्याने तो हिवाळ्यातला सर्वात थंड दिवस मानला जातो. जाणून घेऊया मकर संक्रांतीला आपण पतंग का उडवतो. असे मानले जाते की पतंग उडवणे हा देवाचे आभार मानण्याचा एक मार्ग आहे, कारण ते 6 महिन्यांच्या कालावधीनंतर मकर संक्रांतीच्या दिवशी उठतात. लोक देशभरात पतंग उडवून उत्सवाचा आनंद घेतात, परंतु पतंग उडवण्याचे प्रमुख उत्सव गुजरात आणि राजस्थानमध्ये दिसतात. काय आहे मकर संक्रांतीच्या मागची कथा? हिंदू पौराणिक कथेनुसार संक्रांतीने शंकरासूर राक्षसाचा पराभव केला. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत करिदिनी किंवा किंक्रात म्हणून ओळखली जाते. या दिवशी देवीने किंकरासूर राक्षसाचा वध केला. तसेच या दिवशी ताजेतवाने वाऱ्यावर पतंग उडवल्याने सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. किंक्रात संक्रांतीचा दुसरा दिवस. किंक्रात काय करावे, काय करू नये? संक्रांतीचा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण 3 दिवस साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी भोगीची भाजी, बाजरीची भाकरी असा बेत केला जातो. भोगीचा पुढचा दिवस मकर संक्रांती असते. या दिवशी सवाष्ण बायकांना बोलवून हळदी कुंकू समारंभ करून इच्छेनुसार सवाष्णींना वाण दिले जाते. लहान मुलांचे बोरनाण देखील या दिवशी केले जाते. संक्रांतीच्या दिवशी आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ, तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा आणि स्त्रियांना वाण देऊन तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याच्या शुभेच्छा देतात. मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात किंवा करिदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कोणतेही शुभ काम करणे निषिद्ध मानले आहे. या दिवशी देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचे वध केले होते. देवी आईची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही ठिकाणी प्रवास करत नाही. दक्षिण भारतात मकर संक्रांतीचा दुसरा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गाई बैलांना स्नान घालून त्यांची पूजा करून गोडाधोडाचा जेवण देतात आणि संध्याकाळी गावात मिरवणूक काढतात. या दिवशी देखील बायका हळदी कुंकू करतात. संक्रांतीचा सण रथसप्तमी पर्यंत साजरा केला जातो. बायका हळदी कुंकाचा समारंभ रथसप्तमीपर्यंत करतात. मकर संक्रांती भोगी सणाचं महत्त्व आणि माहिती जाणून घ्या. मकर संक्रांतीचा आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी बाजरीची भाकर, खिचडी, गुळाची पोळी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते. भोगी सणाचं महत्त्व आणि माहिती जाणून घेऊया. या दिवशी काय करावे, काय खावे जाणून घेऊया. न खाई भोगी तो सदा रोगी असे आपण नक्कीच ऐकले असेल. याचा अर्थच असा आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. भोगी हा उपभोगाचा सण आहे. या दिवशी काय करतात हे जाणून घेऊया. या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा. दारासमोर रांगोळी काढावी. घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे. या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. भोगी साजरी करण्यामागील कारण: इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच चविष्ट असते.
हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेतीला नवीन बहर आलेला असतो. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता येते, ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. तमिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू नावाने ओळखला जातो. पंजाबमध्ये लोहरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ घेऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात. देवाची पूजा करून भोगीची मिश्र भाजी, पावटे, गाजर, हरभरे, वांगी, इतर भाज्यांची मिक्स भाजी, ज्वारीची किंवा बाजरीची, तीळ लावून भाकरी, लोणी, वांग्याचे भरीत, गुळाच्या पोळ्या आणि मूग व डाळीची खिचडीचा बेत करावा. या दिवशी सवाष्ण जेवायला बोलवावी. शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिदा पोहोचता करावा. आपणास व आपल्या परिवाराला भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा. दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा. तुमचे अवघे जीवन असावे तिळगुळासारखे. भोगी व मकर संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा. संक्रांतीचा पहिला सण भोगीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हिरवा हरभरा तरारे, गोड थंडीचे शहारे, गुलाबी ताट ते गाजर, तिळदार अंती बाजर. नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या प्रियजनांना, गोड व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तीळ आणि गुळासारखी राहावी आपली मैत्री घट्ट आणि मधुरही. नात्यातील कटुता इथेच संपवा. तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला. नाते आपले हळूवार जपायचे. तिळगुळ हलव्याच्या गोळीसोबत अधिकाधिक दृढ करायचे. भोगी आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारे तुम्ही देखील 2024 मधील मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना नक्कीच देऊ शकता. तसेच तुमच्याही नात्यामध्ये काही कटुता आली असेल तर तिळगुळ देऊन ती कटुता तुम्ही नक्कीच दूर करू शकता. तिळगुळ घ्या, गोड बोला असे तुम्ही त्यांना म्हणून नक्कीच तुमच्यामधील दुरावा कमी करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.